तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या अशा नवीन एका मिनी ब्लॉगमध्ये. तर मी आज आलेलो आहे हे मंदिर बघण्यासाठी आणि हे मंदिर अशा एका महान संतांचं मंदिर आहे की ते 350 वर्षापूर्वी होऊन गेलेत आणि त्यांचं नाव आहे संत जगद्गुरू तुकाराम महाराज. आणि हे जी झाड दिसते तुम्हाला, हे तेच झाड आहे ज्या झाडाखाली बसून जगद्गुरू तुकाराम महाराज विठ्ठल विठ्ठल नामाचा जप करायचे. आणि ते झाड त्यांनी तोडलं नाही बघा. मंदिर बांधणं चालू पण तिथं तोडलं नाही, कारण हे तेच झाड आहे त्यांचं. आणि इथं पाठीमागं मंदिर बांधण्याचं काम चालू आहे, जे की अयोध्येचं राम मंदिर आहे तसं सेम मंदिर हे बांधण्याचं काम चालू आहे. आणि काम खूप चांगल्या पद्धतीने चालू आहे. आणि इकडे जी लोक दिसतात, इथं विठ्ठलाची आणि संत तुकाराम महाराजांची मूर्ती ठेवलेली आहे, कारण इकडं मंदिराचं काम चालू असल्यामुळे तिकडं त्यांनी ती मूर्ती ठेवलेली आहे. आणि हा जो भंडारा माळ, हे मी पुण्यामध्ये राहतो आणि खूप दिवसापासून माझी बघण्याची इच्छा होती की इतक्या जवळ असूनसुद्धा आपण जात नाहीत. तर मी आज फायनली भंडारा माळ बघण्यासाठी आलो होतो. तर माळावर बघण्यासारखं मंदिर खूप छान आहे आणि लोक पण खूप येतात. तर मी आलतो असंच मंगळवारच्या दिवशी. मी आणि माझी फॅमिली सगळं आलतो मी. तर मंदिर बघून मला खूप छान वाटलं की तुकाराम महाराजांचं अशा मोठ्या प्रकारे एक मंदिर होतं आहे, ती चांगली गोष्ट आहे. आणि अशा चांगल्या आणि महान व्यक्तींचे मंदिर असे बनले तरी काही हरकत नाही, बनायलाच पाहिजे ते, कारण त्यांचं कार्यच तितकं मोठं आहे संतांचं. जगद्गुरू तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज. आणि ह्या डोंगराच्या बाजूनी पूर्ण इकडची MIDC दिसते. ती MIDC असे की खूप खूप मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत तिथे. पण त्या दिवशी मी गेलो तर सगळं धुके होतं आणि धुके असल्यामुळं ते कमी कमी दिसत होतं. तर डोंगर पण थोडासा उंच आहेच असल्यामुळं ते कमी कमी दिसत होतं जरा. MIDC खाली डोंगर तुम्हाला माहितीच आहे की तळेगावच्या शेजारी येतो तो. खाली 2-3 गाव आहे छोटे छोटे, सुदुंब्र वगैरे. आणि जगद्गुरू तुकाराम महाराजांचं पण देहू जवळच आहे. तुकाराम महाराजांची 3 मंदिर आहेत. एक भंडारा माळावर होतं आहे, एक खाली देहूमध्ये एक आहे, आणि अजून देहू रोडच्या बाजूला पण एक आहे. आणि तिथेच जवळ एक आदित्य बिर्ला टेम्पल म्हणून पण एक आहे, गणपतीचं मंदिर आहे, जो की त्याला छत नाही, खूप मोठी मूर्ती 54 फुटाची, आणि त्याच्यावर छत नाही, आणि बिना मंदिराचाच आहे तो पण छान आहे बघण्यासाठी. तर मी आलतो बघण्याला. तर व्हिडिओ बघून कसं वाटलं नक्की सांगा.